नमस्कार, मैं सुप्रिया और आप देख रहे हैं 4 PM। देश में लोकसभा चुनाव 2024 का बिगुल बज चुका है। पहले चरण की 102 सीटों पर नामांकन खत्म हो चुका है और अब दूसरे चरण की सीटों के लिए पर्चा भरने की प्रक्रिया चल रही है। बीजेपी और उसके सहयोगी दल अपने उम्मीदवारों के लिए चुनावी प्रचार भी शुरू कर दिया है। वहीं पवार परिवार के खिलाफ आक्रामक रुख अपनाने वाले एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना के नेता और पूर्व मंत्री विजय शिवतारे ने आखिरकार अपने कदम वापस खींच लिए हैं। शिवतारे ने कहा कि अजीत पवार उन्हें बहुत पसंद करते हैं। वे 5.5 लाख बारामतीकारों के लिए लोकतंत्र की लड़ाई लड़ेंगे। निर्वाचन क्षेत्र में पवार विरोधी वोट है, मैं उनके लिए वोट मांगूंगा। वहीं उन्होंने ऐलान किया कि वह बारामती लोकसभा चुनाव नहीं लड़ेंगे। शिवतारे के मुंह से यह भी निकला कि महायुति और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को मुसीबत में पड़ने से बचाने के लिए वे पीछे हट रहे हैं। निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो। म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी, खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती। आज रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे, पण नंतर तो सगळा रोष आला। हजारो शेकडो कार्यकर्ते होते, सर्व पदाधिकारी। आणि या बाबतीत जरी मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल, त्यामुळे बऱ्याच तिखट प्रतिक्रिया सुद्धा मला ऐकाव्या लागल्या। आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं, जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचा नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं। त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता। माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर, मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली, तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता। आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून, बारामतीच्या दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला, सगळीकडून जो एक सुप्त अंडरकरंट मला दिसला, लोकांचे अगदी राष्ट्रवादीचे कई पदाधिकारी याच्यात शामिल होते। बता दें कि बारामती में इस साल ये लड़ाई पवार बनाम पवार है। पिछले 20 दिनों से शिवतारे की बोल रहे थे, वे कह रहे थे कि मैं क्षेत्र के 5.5 लाख पवार विरोधी मतदाताओं के लिए चुनाव लड़ने जा रहा हूं। अगर पार्टी कार्रवाई करेगी तो मैं भी चुनाव लड़ूंगा। शिवतारे की आवाज जिसने बड़े जोश से कहा था कि अगर मुझे फांसी पर चढ़ा दिया जाएगा तो भी मैं लड़ूंगा, उनकी आवाज अब धीमी हो गई है। पिछले 20 दिनों से पवार के खिलाफ सुर बुलंद कर रहे शिवतारे ने आज अजीत पवार के गुण गाए, लेकिन आज उन्होंने महागठबंधन के संभावित नुकसान की सूची पत्र पढ़ी। आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल। आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू, हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय। मुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील आज आभार मानतो। मोठं मन दाखवून अजितदादा सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले, चांगली चर्चा झाली, त्यांचेही मी आभार मानतो। आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 45 खासदार कमीत कमी आले पाहिजेत, या दृष्टीने निवळ इथेच नव्हे, जिथे जिथे गरज पडेल, जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील, त्या त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील। खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं। तुम्हाला कोणाला माहीत नसेल, 2,500 मुलं आमची प्रत्येक मतदारसंघातून, टोटल एकेका मतदारसंघात 500 ते 600 विस्पेरिंग कॅम्पेन पासून ते म्हणजे कोणी विश्वास सुद्धा ठेवला नसता। शेवटी लढाई आहे। जिसको लेकर विजय शिवतारे ने कहा कि 1 महीने पहले हुए एक कार्यक्रम में मैंने बारामती से लड़ने का फैसला किया था। मैं पिछले 15 दिनों से इस पर अड़ा हुआ था। कार्यकर्ताओं ने काम करना शुरू कर दिया। भोर, इंदापुर, पुरंदर, दौड़, खड़कवासलवा से अच्छा रिस्पांस मिला। इस दौरान मुख्यमंत्री शिंदे से 2 बार चर्चा हुई, लेकिन फिर भी मैं अपनी बात पर कायम रहा। शिवतारे ने घटनाक्रम में बताया कि मुख्यमंत्री मुझसे नाराज हो गए। देवेंद्र फडणवीस येतील, ते भाजपच्या लोकांना समजावतील, शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडच्या मी समजावेल, मुख्यमंत्री महोदय येतील, ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून। ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय आहे,
निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती अजितदादांकडे वळतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका ज्या नाही. पालखी तळावरून अपमान झाला त्याच पालखी तळावरून माफी मागितली जाणार का? एक लक्षात घ्या मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही. मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता. मी माफ केलं होतं. लोकांना राग होता, आजही आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं हे त्यांनी ठरवावं. लोकांना आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ठरवतील. मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं, पण आम्ही बोलू. जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद असेल. बता दें कि शिव तारे ने आगे बताया कि मुझे मुख्यमंत्री शिंदे के ओएसडी खटगांवकर का फोन आया, क्या होगा यदि अन्य निर्वाचन क्षेत्रों के असंतुष्ट नेता आपके जैसे रुख अपना लें और सभी स्वतंत्र हो जाएं? आप पूरे राज्य में गलत संदेश भेजेंगे। हर जगह बगावत की स्थिति में महागठबंधन के 10 से 20 प्रत्याशियों पर गाज गिरेगी। खटगांवकर ने मुझसे कहा कि आपके रवैये के कारण महायुति और शिंदे साहब के लिए समस्या खड़ी हो गई है। शिवतारे ने कहा कि इसके बाद मैंने एक पल में पीछे हटने का फैसला किया। लक्षात घ्या, जरी मी ते बोललेलो असेल, आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातो आहे. मी दुसरं काही पाहिलं नाही. मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात, पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे. त्यांना कुठे इतक्या अडचणीत येत असताना महायुतीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की महायुतीतून बाहेर पडावं की काय. त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा. काही होऊ शकते ना. नाही, एकमेव तुम्हाला मी सांगतो, हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे. ही चर्चा नाही. विधानसभेला ते आहे ती माझी आहे, पण सांगता येत नाही. तुम्ही 7-12 म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना. आता महायुती आहे, मग त्या वर्षासाठी अजित पवारांच्या नावावर 7-12 करायला तयार आहे. 7-12चा प्रश्न येत नाही. एक 7-12 मी असं म्हटलं होतं की 543 लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे. हा कुणाचा 7-12 नाही. 7-12 आहे असं नव्हतं म्हटलं. हा कुणाचा 7-12 नहीं, त्यामुळे 7-12चा काय प्रश्न है। बता दें कि मुख्यमंत्री के ओएसडी खटगांवकर ने मुझे महायुति की समस्या के बारे में बताया, इसलिए मैंने हटने का फैसला किया। मेरी वजह से गठबंधन को नुकसान पहुंचने की आशंका थी, ये मेरे हाथ से नहीं होना चाहिए। यदि ऐसा होता है तो ये इतिहास में दर्ज हो गया होता, इसलिए मैंने एक सौदा किया। बापू ने यह कहकर अपने फैसले को सही ठहराने की कोशिश की कि पोरबंदर की संधि का इतिहास में विशेष महत्व है। इस खबर में इतना ही। ऐसी ही तमाम राजनीतिक खबरों के लिए बने रहिए और देखते रहिए 4 PM महाराष्ट्र। धन्यवाद।